आता बघा, आज त्यांना माहिती पडलं आपण येतोय, लगेच बंद. त्यांना कोणीतरी सांगून दिलंय, आपल्यापैकीच कोणीतरी सांगितलं, दुसरं कोणी नाही सांगत. हे बघा, हा पाणी बघताय ना, याची हालत बघा जरा, कसं पाणी निघतंय कुठून तर काय. हां हां हीच हां ठीक आहे, हीच हां ते काय तिथे आधा शटर लागला नाही तिथून बघा तुम्ही. हा बघा, ही शटर पण आत्ताच का बंद केलं, आवाज बघा आतमधून येते, काम चालूच आहे. आता माहिती मिळालं त्यांना लगेच की आपण येतोय. मग हे शटर ओपन आहे, शटर ओपन केलं तरी तुम्हाला दिसेल आतमध्ये जाऊन. ते फडका लावून टाकलाय बघा. हां, आणि हे लाकूड पण कुठून आणून हे करतो. हां तुम्ही करा. आणि इथे बोरवेल मारलंय बघा. हां बोरवेल पण मारलंय ना इथे. हो रहा है, कुछ भी नहीं हो रहा था. अब क्या कर रहे हो? चलो अब मेरे पास रहना. इकडनं सॅम्पल घेतलं. हां हे बघा इथे पूर्ण कशा. आता त्यांना कसं माहिती पडलं असेल आपण येतोय, कसं बंद करून ठेवला. आपल्यापैकीच कोणीतरी इन्फॉर्म केलं तेव्हाच होतो ना, नाही तर का स्वप्नात येतं का यांना. म्हणूनच म्हटलं इंटेन्शनच नाही. आपली कुठली डिपार्टमेंट? अतिक्रमण म्हणजे म्युन्सिपाल्टीचे अतिक्रमण डिपार्टमेंट. मग आजपर्यंत दिसलं कसं नाही तुम्हाला सगळ्यांना? हां हे बघा इथे काम चालूच आहे ना पूर्ण. अभी आप बताओ कि कौन बाहर वाला, तो कोई बताता नहीं है ना संजय जी, बाहर वाला तो कोई बताएगा नहीं ना. अभी कैसे बंद किया था, कैसे मालूम पड़ा? अपनी वहाँ चर्चा हुई, इनको कैसे मालूम पड़ा? अपने बीच में से ही कोई बताता है ना. इसका मतलब मैंने आपसे सही कहा. और ये जो डाल के रखा है ना, आपको बताऊं, इसके यहीं पे एक होल है जिसमें ये जो ये ऐसे लगा है ना, उसमें सब पानी जा रहा है, ग्राउंड वाटर को भी खराब कर रहे हैं. हाँ हाँ बराबर, वहीं से ही तो पानी लेके. हाँ और पानी का एमजीपी का कनेक्शन जाता है. किसका है वो कनेक्शन? अच्छा एमजीपी का है क्या? ये भी लास्ट टाइम मैंने देखा था, ये पानी वो पी रहे हैं, ये पानी पीते हैं और इसका यूज करते हैं ये सब वॉशिंग वगैरह के लिए. आणि इथे हा काढला ना, हा वूड पण कुठून आणतायत कापून, हे बघा जरा, झाड बिळ कापलेले. आणि दुसरा इथेच मोठा होल आहे, तिथेच हे पूर्ण पाणी त्याच्यात, आणि तिकडनंच ती पूर्ण आपली नदीकडे असं जाते वळून, हा बिल्डिंगच्या बाजूने असं. हा कोशिश करायचं आपण, आणि आपण करायचं सर. त्यांचे जे कंप्लेंट्स आहेत ना कदमजी, त्यांचे जे कंप्लेंट ते पण एकदम जेन्युइन आहे. ते पण कारण एकाचाच आपल्याला नाही, जे कोणी आहे आणि जे काही सोल्युशनचं जे आपण म्हणत होतो ते पद्धतशीर मॅनरमध्ये. मी आहे ना पाटीलजी, मी यांना हे सुद्धा सांगितली आहे की असं नुसतं एकदा आलो केलं असं नाही. एक यांनी मीटिंग घेऊन, ऐका ना, हे सगळ्याला एक पद्धतशीर मॅनरमध्ये कसं करू शकू त्याच्यासाठी यांना सांगितलं आहे की एक स्टेटवर आपण कमिटी. कसली? हां ते ठीक आहे. हां
आमच्या शेतामध्ये जर नुकसान केलं म्हणून आम्ही हे रागाने केलं आहे. नाही नाही, ते ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय ठीक आहे, मग आणि ते कारवाई जिथे जिथे आहे ते करायला 8 पाहिजे. एकर जमीन शेतीमध्ये फोडलं, मी एक धान्य काढू शकत नाही. हां. मग काय करणार आम्ही ओढून दमलो, काय होत नाही. मग शेवटी आम्ही केलं, आम्हाला मग पोट भरायला काय करणार आम्ही. अशी त्यांना विचारलं, तुम्ही बफरिंग झोन करत नाही, हा पूर्ण अशी नदी वाहते आणि इथे हा नवीन बिल्डिंगला पण आपण परमिशन दिलं आहे, ते कसं दिलं एवढा नदीवर यायला? हां, टाउन प्लॅनिंगला विचारा तरी की असं कसं होतं आहे ते. म्हणूनच तुम्ही थोडा एक राऊंड घेणं गरजेचं आहे. हॅलो हां बोला मॅडम बरोबर व्हिजिट चालू आहे आता. ते घाण बघा, कचरा बघा किती आहे. किधर गए? हा आपल्याला बघणं पण गरजेचं आहे, कारण आपल्याला वरून जी केमिकल जी येते याच्यात कसं येतं ते आपल्याला समजून जाईल वरचं जर तुम्ही दाखवलं तर. मला या टाउन प्लॅनिंगचा हा बिल्डिंगसाठी मी तुम्हाला बोलली होती सांगायला, काय येते कसं काय, हा बिल्डिंगला परवानगी कसं मिळालेलं आहे. एकदम नदीच्या भिंतीवर, त्या साईडच्या वॉलवर आहे ती. तर टाउन प्लॅनिंगवाला पण काही बघत नाही का, करत नाही का? इथून ही जी पाईप जाते मधून, ही पाईप कसली आहे? हां, रेड पाईप आहे. ती कसली होती पण? रेल्वेची. रेल्वेची कशी काय, कशासाठी होतं इकडणार आहे? अच्छा, मग आता डेड आहे. अच्छा, मग तुम्ही सांगा आता, ही वॉल बघा, ती साईड वॉल, प्रोटेक्शन वॉल जी आहे त्याच्यावरूनच बिल्डिंगला आपण परमिशन देतो का? कसं काय त्या वॉलवरच बांधलं ते? ते मला नाही सांगत. हां, ते टाउन प्लॅन डिपार्टमेंट विचारलं लागेल ना. मग तुम्ही विचारा त्यांना. यू बिईंग अ सिटी इंजिनियर, तुम्हालाच विचारावं लागेल, आम्हाला तर कोणी उत्तर देणार नाही. त्या दिवशी आम्ही विचारलं तर ते हे नाही, नाला नाही. चला मग नालाही माना. नालाचं तुम्ही बॉर्डरला असं घेऊ शकता का बिल्डिंगला? नालारचा जो बॉर्डर हे प्रोटेक्शन वॉल केलं आहे. सोडायचं अंतर हां, त्याप्रमाणे सोडलं. नाही पण सोडलं नाही आहे ना त्यांनी तिथपर्यंत. हे बघा ना, त्यांचं वॉल बनलं आहे, ह्या वॉलवरच, जी वॉल साईड वॉल आहे त्याच्यावरच बांधलं गेलं आहे की नाही? मग ते कसं केलं जातो? आणि नदीच्या आपण आता, चला तुम्ही नदी नाही मानत, पण आधीपासून किती होतं याच्या रुंदीबिंदी ते सगळं सांगा. मला डीपीवरती डिमार्केटच नाही आहे. काय आहे इथे आहे. मग ते बंद कसं काय आहे? आता बंद करून गेले. त्याला नक्की जायचा रस्ता कुठून आहे? दुसरा रस्ता आहे का बघ कुठे? कोणाचं जागा, कोणाचं आहे ही जागा, कोणाच्या नावाने आहे? आणि कचरा बघितलं का तुम्ही सारा आतमध्ये वगैरे सर्व? हा एरियाचं नाव काय आहे? इथे एरियाचं नाव काय? हां हां, मग हा जागेचं काय नाव आहे? तुम्ही एवढा सॅनिटेशनचे ऑफिसर आणि तुम्ही इथे येता, मग हे काय आहे? मग तुम्हाला माहीतच असणार ना, हे उघडं असते तेव्हा. डेली जेव्हा काम नाही, डेली जेव्हा इथे काम चालतं हे तर उघडंच असतं. मग तुम्ही का नाही रिपोर्ट करत तुमच्या ऑफिसर्सना की इथे असा प्रकारचं चालू आहे? हां, डिमॉलिश केला होता. मग काय झालं? डिमॉलिश करून परत ते करतायत का? हां, प्रश्नच नाहीये. हे तर आता माहिती पडलं म्हणूनच. जसं तिथे पण आपल्याला दिसलं ना कसं केला. तुम्ही लोकांकडनंच माहिती पडून जातो म्हणूनच तेव्हा असं होतो. नाही तर तुम्ही सांगा तुमच्या स्वच्छताचं पण काय आहे? हां, संजयजी तुम्ही बोला. मी तुम्हाला आत्ताच बोलली होती ना की बघा काय हालत आहे. म्हणजे इथे कधी साफसफाईच होत नाही. मग सॅनिटेशनवाले काय करतात? हां, सॅनिटेशन इन्स्पेक्टरचं काय काम, काय रोल आहे? आणि तुम्ही असताना इथे दिसतच असणार ना की ही चालूच असते म्हणून, आणि तेव्हा कारवाई करायचं याच्यावर. आणि इतकी मोठी जागा कोणाची आहे? ही जागा कोणाची आहे? जागा पण मोठी आहे याच्या आतमध्ये तर. हां,
हे आताच कोणीतरी ताला लावला नाही तर बाहेरचं गेट पण हे ओपन आहे. आता ताला लावून ठेवला. इथेच बसले असणार कोणीतरी त्यांचेच. सांगितलं गेलं म्हणूनच बंद करतात. तर आता कदमजी कधीतरी तुम्ही एक सरप्राईज व्हिजिट करा आणि धाड मारा. आणि याच्यात पण कारण मला वाटतं ते जी आता आपण जे विचार करत होतो की शिवमंदिरला कुठून केमिकल येते, इकडचाच काहीतरी फ्लो आहे याचा अर्थ. हां, कारण जर MIDCचा नाही आहे तर याचाच फ्लो असेल. ते थोडा आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तर अपस्ट्रीमचा जो रीडिंग आहे ॲनालिसिस रिपोर्ट ते पण द्या. मग त्याच्यात समजेल आपल्याला याच्याकडनं किती हे होतं आहे. तर एक दिवस सरप्राईज व्हिजिटच करा तुम्ही कोणाला न सांगता, तेव्हा तुम्हाला बरोबर सापडून जाईल. तुम्ही जेव्हा इथे काम करता किती वाजता हे उघडता वगैरे काही दिसलं कधी? ते बाजूचा दुकानवाल्याला विचारलं तरी माहिती पडेल कधी उघडता काय होतं आहे ते. तुम्ही जर इथे आले तेव्हा तुम्हाला समजणार ना. तुमचे जे इकडचे जे हे क्लिनिंग मार्शल्स असतात ते कोण आहे ते त्यांना विचारा, त्यांना माहीत असतात ना सर्व. इंटेन्शन बार बार बोलते, इंटेन्शन पाहिजे. इंटेन्शन असेल ना तर सर्व काही क्लिअरली समजते. ते समोरचा पण पार्ट त्याचंच असेल कदाचित. तिथे पण काय काय इथे कारखानासारखं आहे. वो तो सब बोलेगा मालूम नहीं है. एनिवेज कदमजी आता समजलं की इथे पण एक युनिट आहे. अजूनही असं कुठे कुठे असेल. आता तर त्या माणसांनी सांगितलं म्हणून आपल्याला एक दाखवून दिलं. तसं यांना अजून माहीत असेल. आपले AMC वाल्यांना माहीतच असायला पाहिजे अजून किती युनिट्स असे आहेत. जिथे जिथे आपले झोन्स आहेत संजयजी जरा फाइंड आउट करा त्यांच्याकडनं. अजून असे त्यांना माहीतच असायला पाहिजे. कारण क्लिनिंग मार्शल जेव्हा जातात तिथे त्यांना त्या एरियामध्ये दिसतातच ना कुठे काय आहे. यहाँ पे भी देखो घाट का काम शुरू होने वाला है. इधर सब पत्थर लाके डाल दिया, अभी मिट्टी विट्टी डाला है. जल्दी जल्दी काम खत्म करने की कोशिश कर रहे हैं लगता है.